नमस्कार, मी आशुतोष नाटकर, राष्ट्रवादी पार्टीच्या चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागाचा शहराध्यक्ष. आपल्यासमोर येण्याचं कारण एवढंच की आता राष्ट्रीय नेते अजितदादा पवार तथा राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री दादांच्या वाढदिवसातर्फ राज्यभर साजरा केला जातो. सर्व तो जल्लोष आहे. याच अनुषंगाने राज्याचे बाबासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार चित्रपट साहित्य सांस्कृतिक कला क्षेत्राच्या वतीनं आम्ही सोलापूर शहरामध्ये शहराध्यक्ष आदरणीय संतोषराव पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये तसेच इतर वस्तीमध्ये चौकामध्ये जनजागृती करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला. जनजागृती याचाच अर्थ असा आहे की कलेतून प्रबोधन करण्यासाठी की देशामध्ये अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघातामध्ये युवक पिढी मोठ्या प्रमाणात हातात मोबाईलचा वापर करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्टचा वापर न करणे, याचबरोबर ट्रिपल सीट गाडी चालवणे, मद्यप्राशन करून गाडी चालवणे, डोक्यावर हेल्मेट न घालणे, अधिक किरकोळ गोष्टीचे जे मोठ्या प्रमाणात अपघात होतात या अपघाताला कुठंतरी आळा घालण्यासाठी श्रद्धेय आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ एक जनजागृती करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. अपेक्षा करतो आहे, आज पोस्टरचं उद्घाटन झालेलं आहे, पथनाट्य झालेले आहेत. युवक पिढीने लक्षात ठेवा की खऱ्या अर्थाने जर आपल्याला जीवन जगायचे असेल, आपल्या घरी कोणीतरी वाट बघत असेल, याची दक्षता जर आपण घेतली तर वाहन चालवताना वाहतूक शाखेच्या नियमाचं उल्लंघन करा, RTOच्या नियमाचं उल्लंघन करा, थोडी अपेक्षा व्यक्त करतो आहे. आणि हे कोणी आतापर्यंत कधी कोणी केलेलं नाही. आम्ही तुमच्यासमोर यायचं कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय दादाच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आम्ही ज्वलंत देखावे या ठिकाणी केले, तर लाईव्ह डेमो आम्ही केलेला आहोत. अपेक्षा व्यक्त करतो या गोष्टीचं पालन करावं, वाहतूक शाखेच्या नियमाचं पालन करावं. तसंच आम्ही हा संदेश दिलेला आहे, आपल्यासह आपण किंवा एक किंवा दोन लोकांचं परिवर्तन करा. ज्या ज्या ठिकाणी अपघात झालेले असेल अशा अपघाताच्या ठिकाणी ताबडतोब मदतीला जाऊन जा. आपल्या भावाचा जीव वाचवा. एका बहिणीला भावाच्या ते स्वाधीन करा, आईला मुलाच्या ते स्वाधीन करा आणि कुटुंबामध्ये सुख समृद्ध नांदू द्या. एवढा दुवा तुमच्यासाठी येण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विनंती करत आहोत. आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा. धन्यवाद.